नमस्कार मित्रांनो. 2026 सालाच्या सुरुवातीलाच चित्रपट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे. पाहूयात संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. द मास्क आणि पल्प फिक्शन या चित्रपटामधील प्रसिद्ध असलेले अभिनेते पीटर ग्रीन यांचं वयाच्या 60व्या वर्षी निधन झालेलं आहे. अभिनेते त्यांच्या न्यूयॉर्क येथील शहरामध्ये अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळल्याची पुष्टी झालेली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ग्रीन यांनी 1994 या द मास्क चित्रपटात खलनायक डोरियन टायलरची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी पल्प फिक्शनमध्ये संस्मरणीय भूमिका त्यांनी केल्या होत्या. ते द युज्युअल सस्पेक्ट्स आणि ट्रेनिंग डे सारख्या चित्रपटामध्ये त्यांच्या दमदार भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या निधनाने एक प्रतिभावान पात्र अभिनेता गमावलेला आहे. पीटर ग्रीन यांनी 1990 मध्ये NBCच्या गुन्हेगारी नाटक हार्डबॉलच्या एका भागात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून मनोरंजन विश्वात पहिलं पाऊल ठेवलं होतं. 2 वर्षांनंतर त्यांनी लॉज ऑफ ग्रॅव्हिटीमधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. न्यू जर्सीमध्ये जन्मलेल्या अभिनेत्याने 1990च्या दशकाच्या सुरुवातीला क्लीन शेवन यासह अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ग्रीन यांनी किस अँड टेल, ब्लू स्ट्रीक आणि ट्रेनिंग डे यासारख्या चित्रपटांमध्ये उत्तम काम केले. त्यांनी डेन्झेल वॉशिंग्टन आणि एथन हॉक यांच्यासोबत काम केलेले आहे. ग्रीन यांनी द ब्लॅक डॉनेलीज, लाईफ ऑफ मार्स आणि शिकागो PD या टीव्ही शोमध्येही भूमिका केल्या. ते अलीकडे जॉन विकच्या प्रिक्वल मालिका द कॉन्टिनेंटल आणि 2025 साली डोप थिप या टीव्ही मालिकेच्या एका भागात दिसले होते. ग्रीनच्या पश्चात त्यांची एक बहीण आणि एक भाऊ आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे पीटर ग्रीन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.